आता आपण सिलेबस प्रमाणे दुसरी आकृती बघूया. रेक्टँगल म्हणजे आयत. इथे लांबी दिलेली आहे एल. एल स्टँड्स फॉर लेंथ. आणि दुसरी दिलेली आहे रुंदी. रुंदी म्हणजे विड्थ. डब्ल्यू स्टँड्स फॉर विड्थ. लांबीला एल दाखवलेला आहे आणि रुंदीला त्यांनी डब्ल्यू दाखवलेला आहे. निमीच्या पुस्तकामध्ये बघा रेक्टँगल जो आहे त्यामध्ये त्यांनी लेंथला एलच मानलेलं आहे. फक्त जिथे विड्थ आहे ते ब्रीड्थ म्हटल्याने बी मानलेलं आहे. आणि एरिया बरोबर लांबी गुणिले रुंदी म्हणजे काय येईल, लेंथ इंटू ब्रीड्थ म्हणजे एल गुणिले बी. आता पेरीमीटर म्हणजे आयतालाही 4 बाजू आहेत चौरसासारखा, म्हणून चारही बाजूंची बेरीज म्हणजे दोनदा लांबींची बेरीज येईल 2L आणि दोनदा रुंदींची बेरीज अधिक 2B. 2 कॉमन काढले तर काय तर बघा 2 कंसात L + B. त्यानंतर कर्ण तुम्हाला माहीत आहे, कारण लांबी आणि रुंदी त्याचा कर्ण म्हणजे त्रिकोणाची तिसरी बाजू येते. त्यामुळे वर्गमुळात लांबी वर्ग अधिक रुंदी वर्ग म्हणजेच L बरोबर √L² + B². रेक्टँगलचे तिन्ही फॉर्म्युल्यासाठी आपण एक गणित पाहूया. निमीच्या पुस्तकातलंच गणित आहे हे. फाइंड एरिया, पेरीमीटर अँड डायगोनल ऑफ अ रेक्टँगल हुज लेंथ ब्रीड्थ आर 144 mm अँड 60 mm रिस्पेक्टिव्हली. आता लांबी आणि रुंदी दिलेली म्हणजे एल आणि बी दिलेला आहे. एरिया आपण शिकलेलो आहे, लांबी गुणिले रुंदी. लांबी 144 आहे गुणिले 60 8740 mm² आलेला आहे. एरिया असल्यामुळे युनिटला mm², डोक्यावरती 2 लिहायला विसरू नका. त्यानंतर पेरीमीटर बघा, मगाशीच सांगितलं 2 ब्रॅकेटमध्ये L + B. 2 ब्रॅकेटमध्ये लांबी 144 आणि रुंदी 60 म्हणजे 2 गुणिले 204 बरोबर का 408 mm आलेलं आहे. हे सिंगल युनिट असल्यामुळे mm फक्त येणार. त्यानंतर डायगोनल, हे पण सिंगल युनिट आहे. वर्गमुळात L वर्ग अधिक B वर्ग. L वर्ग म्हणजे 144चा वर्ग 20,736 आणि 60चा वर्ग 3,600. दोघांची बेरीज झाली 24,366. त्याचं वर्गमूळ काढायचं, ते आलं 156 mm. म्हणजे डायगोनल किती आला 156. अशा रीतीने आपण एरिया 8740, पेरीमीटर 408 आणि डायगोनल 156 आपण काढलेला आहे.